सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना आता रंग येऊ लागलेला आहे. कणकवली तालुक्यातील नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत असणारा हा मतदारसंघ आहे. कारण या मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. तर त्यांना टक्कर देत आहेत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कणकवली युवा सेना तालुका प्रमुख उत्तम लोके. आपल्यासोबत आहेत उत्तमजी लोके. नमस्कार. उत्तमजी नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आता बघितलं तर फॉर्म विड्रॉल घ्यायची तारीख होती खरं म्हणजे 27 तारीख होऊन गेली आहे. त्यानंतर आता जवळपास 4 दिवस होऊन गेलेत. खरं प्रचाराला आता हळूहळू रंग येतोय. हो. म्हणजे अंतिम टप्प्यात म्हणता नाही, पण मध्य टप्प्यावरती सध्या हा प्रचार आलेला. येऊन थांबलेला आहे. आपण पूर्ण नाटळ मतदारसंघामध्ये आता जी काय 7-8 गावं आहेत त्या गावामध्ये प्रचार केलेला असेलच, डोर टू डोर तुम्ही प्रचार केला असेल. कशा प्रकारे प्रचार सध्या सुरू आहे आणि कसा रिस्पॉन्स आहे? लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे, उत्स्फूर्त रिस्पॉन्स आहे की बाबा चला एक एक मुलगा आपल्या मुलगा आपल्या विभागात एका बलाढ्य शक्तीच्या समोर टक्कर देतो आहे निवडणुकीमध्ये. आणि जो या विभागामध्ये विकास झाला नाही, दडपशाही झाली, त्याच्यावरती आवाज उठवतो निडरपणाने. त्यामुळे लोक माझ्याबरोबर आहेत आणि लोक उत्स्फूर्त आहेत. काय वाटतंय की म्हणजे जवळपास बघितलं तर समोरचा उमेदवार हा तगडा आहे हो. सर्वच बाजूनी. हो. पक्षीय बलाबल बघितलं तर, आर्थिक बलाबल पाहिलं तर, हो. जनसंपर्कानं पाहिलं तर, राजकीय अनुभव पाहिलं तर, आणि सर्वार्थानं आपण म्हणतो जे आपण एम व्हिटॅमिन म्हणतो किंवा एम जे काय लागतं सगळ्या प्रकारचं त्या सर्वार्थानं आणि संघटन कौशल्याच्या माध्यमातून सुद्धा बघितलं तर कुठला एक पिक पॉईंट आहे की ज्या पिक पॉईंटच्या आधारे तुम्ही पूर्णतः ही निवडणूक आपल्या अंगावरती शिरून म्हणजे पेलून आता घेतली? पीक पण आपलं असं आहे की आपला विकासामध्ये लोकांनी बघितलं, माझा मुद्दा हा विकास आणि दांडगाईशाही, दडपशाही. आणि हे लोकांना जराही मान्य नाही. कारण गेली 30 वर्ष ह्या एका माणसाने इकडे आपला बोजा आणून बस्तर करून ठेवलेला आहे. आणि तो आता बोजा बस्तरा तो आता जनता ही नक्कीच फेकून देणार आहे ह्या विभागातून आहे. आणि माझं जो विजन असं आहे की माझ्या विभागातील लोकांना शांतता आणि जे प्रामुख्याच्या गोष्टी आहेत, पाणी, लाईट, रस्ता. आता तुम्ही पूर्ण विभागात फिरलात तर नाटळ असू दे, नरडवे असू दे, त्याच्यानंतर तुमचं धाकटे मोहोळ नाटळ, त्याच्यानंतर तुमचं खांदारवाडी असू दे, त्याच्यानंतर दारिस्ते आमची मुख्य रस्ता असू दे, हरडी ते खाली आपल्या सिसळवाडीपर्यंत, तर एकदम दुर्दशा झालेली आहे. लोकांना जाण्याचा रस्ता नाही, गाडी घालू शकत असं परिस्थिती आहे. आणि लोकांना असं वाटतं की ह्या विषयांवरती कोणतरी आवाज उठवतो आहे आणि ह्या भूमिकेवरती कोणी ठाम भूमिका मांडलेली आहे. तशा मुलाला नक्कीच लोक मदत करतात, सपोर्ट करत आहेत. तुम्ही म्हणताय की विकास झाला नाही, पण त्या विरोधक तर तुमचे म्हणतात की हो आम्हीच या भागाचा विकास केला, आम्हीच या भागाचे विकास पुरुष आणि विकास महिला होतो. विकास पूर्वी बोला तर स्वतःच्या घराचा विकास केला 100% आहे. आणि आपल्या आता पहिली होती एमएटीवरून बुलेटवरून ती तवेरावरून एक्सी500वरून ती कंपासवरून फॉर्च्युनर. हा विकास मला तोंडपाठ आहे. मी आता पूर्ण सांगितलं तुम्हाला. आता हा विकास विभागाचा झाला आहे की स्वतःचा झाला आहे हे त्याने ठरवावं. जनतेला पूर्ण माहिती आहे की हा विकास झालेला आहे, तो स्वतःचा वैयक्तिक विकास केलेला आहे. आणि ह्या विकासामुळे आमच्या गावातील लोक एवढे कंटाळलेली आहेत की त्या व्यक्तीला ह्या निवडणुकीला नक्कीच सडेत उत्तर देणार आहे. कारण आता अमाप पैशाचा मारा करत आहे, 5,000 रुपये पर मताला देत आहेत. आता नाटक असू दे, काल नाटकमध्ये फिरलो, डोर टू डोर गेलो, तर मला असा आवाज मिळाली की 5,000 एका मताला येत आहेत. अरे 5,000 रुपये का विकास केला असताना तर 5,000 रुपये द्यायची गरज नाही. सिम्पलची गोष्ट आहे. 5,000 रुपये एका मताला म्हणजे मी विचार करतो या ग्रामीण भागामध्ये एवढा पैसा कुठे येतो. म्हणजे याचा अर्थ काय, आमच्या गावामध्ये प्रकल्प येतात, हे प्रकल्प अर्धे ठेवतात आणि हे पैसे खातात. उदाहरणार्थ आमच्या गावातला नळ योजनेचा विषय आहे, गेली 2 वर्ष पेंडिंग आहे. नाटळचा पेंडिंग आहे. नरडवे धरण गेली 18 ते 22 वर्ष बघतोय की तसंच आहे ते अजून पाणी. विरोधक तर तुमचे नेहमीच म्हणजे आपल्या भाषणातून किंवा अन्य ठिकाणी असतात की आपला लघु मध्यम पाटबंधारे प्रकल्प असेल म्हणा किंवा पाझर तलाव असेल म्हणा, अशा प्रकारचे अनेक प्रकल्प, नरडवे तर मध्यम पाटबंधारे प्रकल्प आला, असे अनेक प्रकल्प आपण म्हणजे आणलेले आहेत त्यांच्या सत्ता काळामध्ये. अशा प्रकारे घरी ठेवले आहेत का त्यांच्या? घरी ठेवले असतील ते फ्रेम शोकेसमध्ये करून ठेवले असतील तर. विभागामध्ये नाही आहेत, तुम्ही फिरून बघा. कुठल्याही भागात केलं असेल, मी आवाहन करतो दाखवायचं. त्यांनी समोर मीडियाला घेऊन यायचं आणि मला दाखवा एक तरी प्रकल्प केला पूर्ण झालेला असेल किंवा केलेला असेल. हां, मला असं वाटतं त्याच्या घरामध्ये शोकेस ते गिफ्ट दिले असते कोणी त्या लोकांना, म्हणजे ज्या आधारे सरबत निवडून येतात पैशाच्या आधाराने, तेव्हा एक गिफ्ट साहेबांना गिफ्ट देतात, एक धरण झालं, एक गाडी झाली, ते शोके भरलेले असतील तर मला विकास वाटत असेल 100% माझं वाटतं.
तर बघितलं तर तुम्ही जसं म्हणता की आता तुम्ही आरोप केलात की हो. पैशांचा भडीमार होतोय, हो. मतदारांना पैशांचं आमिष दाखवलं हो. जातंय. मतदारसंघच मुळात बघितलं आपण तर 12,240 की 248 मतदारसंघ असलेला हा नाटक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. साधारणतः एक 7 ते 7,500 वोटिंग होत होतं. असेल. जर 5,000चा हिशोब लावला तर आपण म्हणजे मला गणित कदाचित ते माझं कच्चं आहे, त्यामुळे मला तो हिशोब लावता येणार मला नाही पण लावता की येणार ती नाही. आकडे एवढी म्हणजे काय होईल आम्ही ते. पण बघितली नाही एवढी आकडेवारी. पण पण ही मला वेळ मला असं कसं मला एक म्हणजे ही वेळ काय होई मग? मला एक सांगा ना, मला फॉर्म मागण्यासाठी 75 लॅक्स, 1 CR, 1 करोड असे ऑफर येतात. हे जग जाहीर आहे आणि हे रेकॉर्डिंग बाहेर येणार आहेत. फक्त वाट बघतोय समोरचा माणूस काय माझ्यावरती प्रचार करणार आहे, माझ्याबद्दल काय बोलणार आहे किंवा माझ्याबद्दल काय अफवा करतोय. आता त्याचा गुंडगिरीचा विषय मला सांगतात, मी गुंडगिरी करतो. अरे मला एक सांगा, मी गुंडगिरी करत असते माझ्यावरती एकतरी क्रिमिनल केस दाखवायची पोलीस स्टेशन कोणीमध्ये. हां, 307 लागली आहे, ती खोटी लागली आहे, ती मला जग जाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर ती 307 का लागली? ज्या माणसाने तिकडे कन्नडीमध्ये एका ऑटोवाल्याला मारलं, त्यावेळी तिथल्या उत्स्फूर्त लोकांनी येऊन त्याला काहीतरी प्रसाद दिला असेल असं कुणी वाटतं मारलं मला. होतं कोणाला? नाही, मला काय माहिती नाही. फक्त त्या व्यक्तीला मारलं हे मला न्यूजवरून कळलं. तिथे ते लोकं कोणाला होते. त्या व्यक्तीला म्हणजे? इथे आपला एकच माणूस आहे, बेनामी ठेकेदार. बेनामी ठेकेदार भ्रष्टाचार बकासूर. ही दोन पर्सनॅलिटी इथे आहेत आणि त्या पर्सनॅलिटीला प्रसाद चांगला मिळालेला आहे कन्नडीमध्ये. आता ते ऑलरेडी त्याच्यानंतर दडपशाही कमी झाली आणि ह्याच्या पुढेही ह्या गोष्टीला आपली जनता आळा घालणार आहे. 100% जनता माझ्या पाठीशी आहे हे मला दिसून येतं. आता मी शिवडावला होतो सकाळी. शिवडावमध्ये मी गावकऱ्यांमध्ये होतो. तर तिथे काहीच विकास नाही. म्हणजे मला असं वाटतं तिथे काय म्हणजे एवढी ते गावकरवाडी अजूनपर्यंत त्या व्यक्तीच्या किंवा त्या पक्षाच्या पाठीमागे उभी आहे. कित्येक वर्ष गेली. पण यावर्षी त्यांनी ठरवून ठेवलं. उदाहरणार्थ त्यांचे खांदे समर्थक आहेत. त्यांनी सांगितलं, की नाही यावर्षी उत्तम लोक यांना मदत करणार. आता नावं घेत नाहीत पण चांगलं आहे 3 वाड्या ते चांगल्या प्रतिसाद देत आहेत. आज डोर टू डोर होतो मी तिकडे. उत्तमचं तुम्ही एक मतदारांना एक पॅम्पलेट वाटतंय, हो. माहितीपत्र वाटतं, याच्यामध्ये तुम्ही असा उल्लेख केलेला आहे म्हणजे खरं म्हणजे एक कोपरखळी आहे, एक तर मी नाही तर माझी बायको. काय नेमका विषय? आता हे पण सांगायची गरज नाही मला स्पष्टीकरण द्यायची. पण मी एक स्पष्टीकरण एक शब्द सांगतो. यावेळी तुम्ही बघितलं हरकुळला स्वतःला, नाटळला माझ्या वाईफला ही त्यांची परिस्थिती होती. पक्षाने त्यांची बार्गेनिंग पॉवर तोडून टाकली. त्यांना कळलं की याचं अस्तित्व काही नाही, हा पैशाने निवडून येतो आणि त्या पक्षाकडून मला ऑफर येते. म्हणजे समजून जायची काय अस्तित्व राहिलं आहे त्या पक्षामध्ये. मला ऑफर आली, 1 महिन्यापूर्वी आलेली. मी नाही बोललो. माझा जोपर्यंत त्या व्यक्तीबरोबर बसू शकत नाही. पण माझं एवढं वाद का म्हणून? काय विषय नेमका? वाद म्हणजे शिवीगाळ करणं लोकांना. मला शिवीगाळ केली विनाकारण. मी मुंबईवरून आलेलो. माझं गाव आहे बरोबर मुंबईला. मी कारणास्तव माझा जॉब असेल, बिझनेस असेल त्यावर मुंबईला मी मुंबईला रहिवासी मुंबईला होतो वास्तव्यास. आणि माझ्या वडिलांना सोसायटीचं इलेक्शन लागलेलं. त्यावेळी वडिलांना मी वडील मतदार असल्यामुळे मी ड्रॉप करायला गेलो. त्यावेळी मला त्यांनी शिवीगाळ केली. नाही तुला बघून घेईन, तू आता राजकारण करायला लागला इथे. ही दमदाटी कशाला? मी एक सामान्य नागरिक आहे. माझ्या गावात मी आलो आहे. ह्याचा गाव कुठला देवाला माहिती. हा कुठे बोलतो माझा गाव. अरे गाव भिरवंडे. ठीक आहे. गाव पातळीवरती राजकारण करण्यापेक्षा आपण तालुक्यावर जातो. पण आपण कुठल्या व्यक्तीशी काय बोलतो आहे हे तरी भान ठेवलं पाहिजे. गुंडराज चालतं आहे का इथे? हा बिहार नाही आहे, हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे हे आहे, विचारविनिमय आपण करून चालतो. ह्या गोष्टीला माझं सरळ म्हणजे त्यावेळीच मी ठरवून ठेवलं की ह्या माणसाचा जो उन्मत्तपणा आहे, हा जो अहंकार आहे, हा मोडीस काढला पाहिजे. ज्यावेळी हा मोडीस काढणार ना, त्यावेळी इथली जनता खरंच म्हणजे आनंदी होईल आणि आता आनंदी आहे. 50% लोक आनंदी आहेत. ह्या निवडणुकीला 100% आनंदी होतील. ही गोष्ट तुम्ही म्हणताय ती पुढचा भाग झाला, परंतु तुम्ही इथले स्थानिक नव्हे आहेत किंवा तुम्ही इलेक्शन पुरते इथं आलेला आहात. इलेक्शन झालं की परत नंतर मग तुम्ही रिझल्टच्या नंतर गायब होणार, मुंबईला जाणार. हो. अशा प्रकारची सुद्धा वावड्या तुमच्या बाबतीत उठवल्या जातात. नेमकं काय म्हणजे तुम्ही काय फक्त इलेक्शनचा पुरता फक्त इथं पडद्यावरती आहात की कसं काय नेमकं? आता मी 2021मध्ये आलो. बरोबर आहे. माझं येणं जाणं असतं गावी नेहमीच. पण मी ह्या राजकारणामध्ये 2021मध्ये आलो. माझं गाव दारिस्ते आहे, गावडेवाडी. ओके. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि माझं असं कोणतीही भूमिका राजकीय नव्हती. मी त्या व्यक्तीच्या द्वेषापायी म्हणजे शिवीगाळ करणं, दांडगाईशाही करणं, दडपशाही करणं आणि ह्याचे तुम्ही जर बघाल ना पोलीस रिपोर्ट असतील मी काढलेले आहे सर्व. 307 असू दे, 324 असू दे, 506 असू दे, भरपूर सारे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यावरती. ऑलमोस्ट 35-40 मागे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्या आता तो PR बॉन्डवरती आहे. आता गुंड कोण ते पहिलं सांगतो. तो PR बॉन्डवरती बाहेर फिरतो आहे. PR बॉन्डवरती फिरणं ह्याचं लोकांना माहिती आहे काय? 7 वर्ष शिक्षा झालेली आहे 2019मध्ये. त्याचा PR बॉन्डवरती बाहेर फिरतो आहे. येणाऱ्या काळामध्ये मी याच्यावरती 100% दाखल करून याचे अस्तित्व कुठे आहे ना हे दाखवून देणार.
गुंड कसं बोलणं लोकांना आम्ही गुंड असतो ना तर माझ्याकडे आज लोक माझ्याबरोबर आली नसती. माझ्याबरोबर एवढी लोकं आहेत म्हणजे ह्या गावातील गावपुरुष असतील, सगळ्या गावातील गावपुरुष असतील, ते म्हणतात की नाही कोणतरी इथे आवाज उठवायला आला. म्हणजे आमचं इथे पहिलं त्यांनी काय केलं, या आपलं अस्तित्व राखण्यासाठी किंवा अस्तित्व करण्यासाठी त्यांनी गावागावात वाद निर्माण केले. या 5-7 गावामध्ये म्हणजे नाटकमध्ये असो, दारस्त्यामध्ये असू दे, देवस्थानं बंद पाडली. ही जी राक्षसी भूमिका आहे ना, ह्या भूमिकेलाच्या आम्ही अगेन्स्ट आहोत. आम्ही त्या व्यक्तीच्या अगेन्स्ट नाही किंवा नावाच्या अगेन्स्ट नाही, जी वृत्ती आहे त्या वृत्तीच्या अगेन्स्ट आहोत आम्ही. आणि त्या वृत्तीच्या अगेन्स्टला आम्हाला नक्कीच जनता सपोर्ट करेल आणि करणार. तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख जसा केलात की तुम्ही मुंबईला जॉब असेल म्हणा किंवा व्यवसायानिमित्त होता आणि वडिलांचं जे काय किंवा सोसायटीचं इलेक्शन होतं, वडील तुमचे वोटर होते, त्या सोसायटी इलेक्शन त्यांना ड्रॉप करत असताना तुमची शाब्दिक बाचाबाची तुम्हाला काहीतरी शिवीगाळ झाली असेल आणि त्या रागापोटी तुम्ही राजकारणात आलात. म्हणजे विकास कामासाठी तुम्ही राजकारणात आलातच नाही असं विरोधक म्हणतायत. नाही, विकास काम आता म्हणजे तुम्ही बघितलं माझ्या आंदोलन बघत असतील किती मी आंदोलन केली आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो मी पहिला माझ्या गावात सुरुवात केली, रस्त्याचं आंदोलन केलं. त्याच्यानंतर उत्तमजी तुम्ही आता बोलता बोलता एक उल्लेख केलात की तुमचे वडील इथले वोटर होते सोसायटी इलेक्शनचं आणि त्यांना ड्रॉप करत असताना म्हटल्यानं तुम्हाला काहीतरी शाब्दिक बाचाबाची झाली असेल विरोधी आत्ताच्या तुमच्या विरोधी उमेदवार जे आहेत त्यांच्याकडनं किंवा शिवीगाळ झाली असेल, तो जो भाग तुमच्याकडे झाला आणि त्या चिडीनं तुम्ही त्या रागानं म्हणजे ह्या राजकारणात आला. ह्याचाच अर्थ असा होतो की तुम्हाला बाकीचं काय विकास काम किंवा जनतेचं काय भलं बुरं काय वैयक्तिक रागापुढे तुम्ही राजकारणात आला असं स्वतःच सांगता की नाही, मी स्वतः सांगत नाही आहे. मी राजकारणात का आलो गावी, मी राजकारणात ऑलरेडी होतो मुंबईला. ओके, माझं राजकारण मी वयाच्या 18 पासून राजकारण करतो आहे. मी पहिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होतो. मी चांगल्या प्रकारे आंदोलनं सक्सेस केलेली आहेत मुंबईला. म्हणजे मराठी लोकांचा मुद्दा असू दे किंवा बिझनेस व्यवसाय असू दे, यंग मुलांसाठी किंवा कॉलेजच्या मुलांसाठी आम्हाला म्हणजे शिबिर असू दे किंवा वेगवेगळे असे आम्ही उपक्रम केले मुंबईमध्ये. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर मी त्यावेळी मला एक गावाचं प्रेम, गावाची आवड. मी गावाचं शिक्षण गावात झालं, जांभुडे हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. शिक्षण घेतलं माझं 12वी इथे झालं. ओके, 17-18 वर्षाचे असताना तुम्ही इथंच होता थोडक्यात. नंतर मग तुम्ही 12वी नंतर मुंबईला गेलो, शिक्षणासाठी असं गेलो आणि पुढचं नोकरी व्यवसाय. कारण आपल्याला माहिती आहे आपलं म्हणजे विरोधक जे म्हणतात की तुमचा काय गावाशी काही संबंध नाही, हे सरळ साफ झूट आहे, सगळं खोटं आहे. म्हणजे त्यांना त्याची पायाखालची वाळू सरकली आहे, मग त्याला बदनाम करायचं आहे मला. अरे बदनाम कोण होतं माहिती आहे? कोण होतं? ज्याच्या ऑलरेडी काही अस्तित्व नाही आहे तो बदनाम होतो. आमचं अस्तित्व आमच्या वडिलांपासून केलेलं आहे. आता ह्या गोट्या सावंतचं नाव घेतो मी. ह्या गोट्या सावंत मोठं कोणी केलं? माझ्या काकाने, डॉक्टर लोकेगाव. ते करंडीत राहायचे, जगाला माहिती आहे, ह्या पूर्ण विभागाला माहिती आहे. माझ्या काकाने मोठं केलं. आज त्यासमोर काकाने मोठं केल्यानंतर त्याचा प्रचार मी केलेला आहे. जो पहिल्यांदा निवडणूक उभं राहिला ना तेव्हा प्रचाराला मी होतो शिवसेनेमध्ये. आम्ही कोणाची फॅमिली माहिती आहे? ठाकरे साहेबांचे. आम्ही फिरता शिक्षक नाही आहे. आज काँग्रेसमध्ये गेलो, उद्या स्वाभिमान पक्षामध्ये गेलो, परवा BJPत गेलो, असं तर आम्ही करत नाही. मी माझं फॅमिली, माझं कुटुंब, माझे वडील ज्या विचारावर चालले आहेत त्या विचारावरती मी ठाम आहे. माझं राजकारण आताचं नाही आहे, आमचं घरचं आम्ही राजकारण घरापासून केलेलं आहे. म्हणजे आमच्या आजोबापासून राजकारण केलेलं आहे. गावात असू दे, वाडीत असू दे, तालुक्यावरती असू दे. मी सुरेश लोकांचा मुलगा. दादांबरोबर माझे वडील काम करायचे. ओके, 2005मध्ये दादा काँग्रेसमध्ये गेल्यानंतर आई वडील थांबल्यानंतर दादा स्वतः आमच्या घरी आलेले होते. त्याच्यानंतर आम्ही ते गेलो नाही. तेव्हा राजकारण जस्ट त्याने सुरुवात केलेली. म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं पहिली झेडपी त्याने लढवली असेल त्यावेळी आणि पास आऊट झालं. झेडपी निवडून आलेला आणि त्याच्यात सेकंड झेडपीला तो काँग्रेसमध्ये स्वाभिमान पक्ष काय काँग्रेसमध्ये गेला. ते असा विषय पूर्ण मला थोडी माहिती आहे त्याची. पण ज्या व्यक्तीला आमच्या ग्रामस्थांनी मोठं केलं, इथं जनतेने मोठं केलं, त्या जनतेला तो आज अरेतुरे म्हणून हाक मारतो. म्हणजे ही उन्मत्तपणा कुठून आली? माझा पहिला प्रश्न तिला सरळ आहे, ही उन्मत्तपणा कुठे आली? कोणालाही म्हणजे सगळ्यांना अरेतुरे. म्हणजे मी म्हणजे इथला किंग असं होत नाही की जनता किंग असते, जनता किंग ठरवते. आणि जनतेने आता ठरवलेलं आहे ह्या झेडपीला 100% ह्या माणसाला इथला जो बस्ताना आहे तो घेऊन त्याच्या मूळ गावी पाठवावं. तुम्ही म्हणताय तुम्ही ठीक आहे, टीका टिप्पणी करणं सोपं असतं, त्यानं काय नाही केलं हे दाखवणं सोपं असतं, परंतु मी काय करणार हे सांगणं फार कठीण असतं. आणि नुसतं सांगण्यापेक्षा नव्हे ते करणं आणखीन फार कठीण असतं. 100%. ते नेमकं तुमचं विकासाचं विजन काय ते आम्हाला सांगा. माझं नाटक विभागाचं विजन असं असेल, सगळ्यात पहिला प्रश्न असेल तो माझा आपल्या जे गावात रस्त्यांचे विषय जो आहेत, सगळ्यात मोठा विषय आमचा विभागाचा रस्ता, पाणी, हे 2 विषय मोठे आहेत, गंभीर विषय आहेत. आणि हे दोन्ही विषयामध्ये मी गेले 3 वर्ष झगडतो आहे. तुम्हालाही माझे आंदोलन झालेले आहेत.
त्या रस्त्यांच्या बाबतीत नाटकचा रस्ता असू दे, दारिस्ते गावचा मुख्य रस्ता असू दे. आता हे PM जो योजनामध्ये रस्ता आला, हा कुणी आणला? मी आणला. मला लिखित स्वरूपात नाही. मी समोरच्याला आव्हान करतो, श्रेयवाद करतो ना, श्रेय घ्यायचा प्रयत्न करतो. मी आव्हान करतो एक तरी लेटर दाखवा त्याचं. आता मी दाखवतो माझे लेटर्स. मी समोर म्हणजे CEकडे ठाण्यामध्ये जाऊन पासआउट करून आलो, म्हणजे पाठपुरावा करून आलो, कुडाळला जाऊन पाठपुरावा करून आलो. हे सगळं वैभव नाईक आमदार आमचे होते, वैभव नाईक साहेब, तेव्हा आम्ही आंदोलन केलं कुडाळला PM ऑफिसमध्ये जाऊन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विकास म्हणजे ह्यांचा विकास म्हणजे काय माहिती आहे, ह्या लोकांचा. माझा विकास सांगेल तुम्हाला. मला रस्ता, पाणी हे माझे मुख्य. त्याच्यानंतर मेन म्हणजे आमच्या विभागाचा विषय आहे. आता आपला जो जिल्हा आहे हा कोणत्या फ्रूटसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे काजू, आंबा. याच्यावरती आपल्याला काहीतरी प्रोसेसिंग जे युनिट्स आणले आपण, तर आपल्याला स्थानिक लेवलला आपण छोटे मोठे उद्योग आणून रोजगार देऊ शकतो. हा माझा प्रामुख्याने म्हणजे मला वाटतं की बिझनेस हा सगळ्यात मोठा विषय आहे. इथे व्यवसाय केले पाहिजेत छोटे मोठे. म्हणजे काजूमध्ये मला ज्यूस बनतात, मँगो ज्यूस बनतो. आपल्याला फणस आहे, फणसावरती खूप सारे वेपर्स आहेत, त्यानंतर प्लम्स आहेत, म्हणजे असे वेगवेगळे ज्यूस वगैरे बनतात. असे खूप सारे पदार्थ बनू शकतात. तर हे पदार्थ आपण करू शकतो. आणि याची जर आपण जर व्यवस्थित मांडणी केली, नाबार्डकडे केली किंवा मंत्रालयात केली किंवा सरकारकडे केली, सेंटर किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडे, तर हे नक्कीच आपल्याला मदत करून आपण आपल्या गावामध्ये रोजगार उपलब्ध करून आपण आपल्या लोकांना जनतेला एक सुदृढ करू शकतो. सर एक सेकंडलाच क्वेश्चन. आता जवळपास म्हणजे 4 दिवस तुम्हाला सुरुवातीला प्रश्न तुमचा नव्हता, जवळपास 4 दिवस होऊन गेले खरं म्हणजे. हो. अर्ज माघारी घेण्याच्या नंतर चिन्ह वाटप झाल्यानंतर हो. आता तुम्ही ज्यावेळी डोर टू डोर जाताय ना मतदारांकडे, हो. मतदारांच्या काय नेमक्या अपेक्षा आहे? मतदार काय व्यक्त होत आहे? मतदारांच्या अपेक्षा काय माहिती आहे, आमच्या घरामध्ये म्हणजे पायवाट पहिल्या झाल्या पाहिजे, पायवाट सगळ्यात. कारण सगळीकडे रस्ता जाऊ शकत नाही, कारण अशी आपली ही रचना आहे, म्हणजे आपली सगळी रचना जी नैसर्गिक रचना आहे ती ज्यावर रस्ता जाऊ शकत नाही, पण पायवाटा जाऊ शकतात. पायवाटा भरपूर आता मी शिवडावात गेलो, नाटकमध्ये गेलो, पायवाटा पण झालेल्या नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टीच्या म्हणजे लोकांच्या अपेक्षा आहेत. पाणी आपल्याला ह्या विभागामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये भीषण पाणी टंचाई असते. म्हणजे मी स्वतः टँकरने पाणी पुरवठा केलेला आहे. दारिस्ते गावामध्ये असेल किंवा नाटक गावामध्ये असेल गेल्या मागील 2 वर्षामध्ये, माझ्या स्वतःच्या विहिरीचं किंवा माझ्या बोरवेलचं, म्हणजे माझ्या खर्चाने. हेही सांगतो तुम्हाला. असं त्यापैकी समोरच्या माणसाने केलं नसेल. हा फक्त कैसे कामाला येतो आमच्या विभागामध्ये, आणि ह्याचा अजेंडा तोच आहे. आमचा विकास म्हणजे पाणी सगळ्यात माझा, मी किती म्हणजे पहिल्यापासून बोलतो, जेव्हा मी उमेदवारी अर्ज भरला त्यापासून माझा एकच फोकस आहे, माझ्या विभागातील विकास म्हणजे रस्ता आणि पाणी, आणि थर्ड आमचं रोजगार. हे आमचे 3 मुद्दे आम्ही घेऊन चालणार आहोत. शेवटचा प्रश्न, मतदारांना नेमकं तुम्ही आता काय आव्हान कराल? जवळपास मध्यावरती आता प्रचार आलेला आहे खरं म्हणजे, काय सांगाल? मतदारांना मी एवढंच सांगू इच्छितो आणि आवाहन करतो की ही जी दांडगाईशाही आहे, ही जो पैशाचा माज आहे, आणि ह्या पैशाच्या माजाने पैसे कमवायचे, प्रकल्प अर्धे हाणायचे, प्रकल्प आहेत आमच्या विभागात आम्ही बघितलेले येत आहेत, पण ते कागदोवरती येतात. कुठले अर्धे झालेले आहेत. नाटकमध्ये तर पाण्याचा जो विषय आहे, नळ योजनेचा, तो आता सगळीकडे अर्ध झाला आहे. सांगवी असू दे, नाटक असेल, नरडवे असू दे, कुंभोड असेल, दिघोळे असू दे, दारिस्ते असू दे, सगळ्या गावामध्ये तेच परिस्थिती आहे. तुम्ही पाहिजे तर जाऊन चेक करू शकता. आणि जर समोरचा येत असेल मी तुम्हाला घेऊन समोरचं दाखवतो. ह्या सगळ्या गोष्टीवरती माझं लोकांचं म्हणणं आहे की ह्या ज्या योजना आहेत त्या पूर्णतच जाव्या, आणि त्यासाठी मी जनतेला आवाहन करतो की छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला मतदान केलं तर ह्या येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये सत्ता असो या नसो, कसं फंडे हाणायचं आहे गव्हर्नमेंट्सकडून हे मला चांगलं माहिती आहे. कारण तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे, आणि ज्या लोकशाहीचा अधिकाराने तुम्ही जर कुठल्याही मंत्री महोदयांकडे गेलात किंवा मुख्यमंत्री महोदयांकडे गेलात तर आपल्यासाठी नक्की जनतेसाठी ते आपले प्रश्न, पाणी, हे ज्या गोष्टी प्रश्न आहेत सर्व ते सोडवतील. तर हे होते उत्तम लोके, नाटक जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार. त्यांनी असं म्हटलं आहे की आतापर्यंत तुम्ही 25 वर्षांहून अधिक काळ विरोधी उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबियांना संधी देऊन पाहिलात. आता भाकरी परतवा, ही वेळ आली आहे खरं म्हणजे संपूर्णतः खऱ्या अर्थानं आपल्या विभागाचा विकास करून घेण्याची. एक वेळ संधी द्या, विकास करून दाखवतो. नुसती टीका करणार नाही, तर विकासाचा अजेंडा माझ्यासमोर आहे, तो म्हणजे रस्ता, पाणी आणि स्वयंरोजगार. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, नाटळ, सिंधुदुर्ग. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि महत्त्वाचं म्हणजे
बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.